प्रभाग 10 मधून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी अर्ज। प्रभाग 10 मधून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। यामध्ये सर्वसाधारण पुरुष गटातून राष्ट्रवादीकडून राजेंद्र मुळीक, ओबीसीमधून अनारकली कुरणे, तर काँग्रेसकडून अनुसूचित जाती गटातून शेवंता वाघमारे आणि महिला सर्वसाधारण गटातून वर्षा निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। कोणत्याही प्रकारचं शक्तीप्रदर्शन न करता साध्या पद्धतीने मोजक्या कार्यकर्त्यांना घेऊन चारही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। सर्वात विशेष म्हणजे महाविकास आघाडीचे प्रभाग 10चे पॅनल हे भक्कम झालेले असून या पॅनलमध्ये 3 माजी नगरसेविकांचा समावेश आहे। तर राजेंद्र मुळीक हे सामाजिक क्षेत्रात या भागातील लोकप्रिय व्यक्तिमत्व पुरुष गटातून निवडणूक रिंगणात आहेत। महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील, विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांनी अत्यंत हुशारीने हे पॅनल तयार केलेलं आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचे हे पॅनल भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला टक्कर देण्यासाठी सज्ज झाल्याचं सर्व उमेदवारांनी म्हटलेलं आहे। नमस्ते, मी शेवंता वाघमारे, वार्ड नंबर 10 अ मधून मी उमेदवारी अर्ज दाखल केलं आणि काँग्रेस पक्षाने मला एबी फॉर्म पण दिला। आम्ही ह्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून मी अ मधून शेवंता वाघमारे आणि महिला ओपन मधून वर्षा निंबाळकर, ओपन पुरुष मधून आमचे बंधू राजूभाऊ मुळीक आणि भाभी आमची अनारकली कुरणे ह्या राष्ट्रवादीकडून आमचे 4 फायनल झालेले आहेत। आणि आम्ही सगळीच सामाजिक क्षेत्रात काम करणारी लोक आहोत। आम्हाला तिघींना सभागृहाचा अनुभव आहे आणि वार्डाचा सुद्धा आम्हाला अनुभव आहे। आम्ही जरी सभागृहाचा आम्हाला अनुभव असला तर राजू मुळीक यांना पूर्ण प्रभागाचा नाही, सांगली शहराचा अनुभव आहे। त्यामुळे आम्ही निवडून येणारच आणि निवडून आल्यानंतर वार्ड नंबर 10 हे सुबलम सुफलम करणार आहे। या ठिकाणी मला सांगायचं आहे की काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब असतील, विश्वजित कदम साहेब असतील, आमचे सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल दादा असतील, राष्ट्रवादीचे सांगली जिल्ह्याचे नाही महाराष्ट्राचे नेते जयंत पाटील साहेब असतील, संजय बजाज साहेब असतील, राजेश नाईक साहेब असतील, जितेश भैया असतील, यांचं सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। आमच्यावर विश्वास टाकला आणि त्यांच्या विश्वासाला आम्ही चौघं पण सार्थक करून दाखवणार आहे। मी राजेंद्र तातवा मुळीक, वार्ड क्रमांक 10 ड मधून महाआघाडीतून तुतारी चिन्ह घेऊन उभा राहिलेला आहे। माझ्या 3 बहिणी, 1 तुतारी आणि 2 हात असं आम्ही चौघांचं पॅनल झालेलं आहे। मला सर्व म्हणजे महाआघाडीचं सर्वांचं मनापासून आभार मानायचे आहेत। जयवंत पाटील साहेब, संजय बजाज साहेब, विश्वजित कदम साहेब आणि खासदार साहेब आणि सर्वजण म्हणून आम्हाला सर्वांनी विश्वास ठेवला आहे आणि असाच विश्वास ठेवावा। आम्ही सर्वांना या वार्डामध्ये चांगल्या पद्धतीने निवडून येणार आणि सर्व मतदारांनी आम्हाला मदत करावी एवढंच मी बोलतो। नमस्कार सर्वांना। आज आम्ही महाविकास आघाडीकडून अर्ज दाखल केलेला आहे। 4 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे, 2 हात चिन्हाकडून आणि 2 तुतारी चिन्हाकडून। तर आम्ही महाविकास आघाडीकडून आमचा पॅनल अगदी मताधिक्य घेऊन या ठिकाणी निवडून येणार आहे आणि आमचे सगळे नेते जे आहेत, जयंत पाटील साहेब असतील, विशाल पाटील साहेब असतील आणि विश्वजित कदम साहेब असतील, तर यांचे सगळ्यांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्हाला महाविकास आघाडीकडून लढण्याची ताकद त्यांनी दिलेली आहे पाठीमागे आणि आम्ही ती नक्कीच सार्थ ठरवू आणि याच्या पुढे आम्ही चौघजण एकत्र व्यवस्थित प्रचार करून आम्ही दाखवून देऊ की या भागाचा विकास करण्यासाठी आम्ही किती समर्थ आहोत। याच्या आधीही आम्ही सर्वांनी या भागाचा विकास केलेलाच आहे आणि यापुढे सुद्धा आम्ही अशी सेवा करत राहू एवढंच मी सांगते। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।